धारावीकरांच्या या प्रचंड एकजुटीला सामोरे जाणारे आणि धारावीकरांच्या हितसंबंधाशी नेहमीच निगडीत असणारे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ह्या धारावीच्या रक्षणासाठी उभे झालेले पुढे आलेले आदरणीय आदित्यजी ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। स्थानिक खासदार सन्माननीय अनिल देसाई, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय पदाधिकारी, सर्व पक्षाचे आणि उपस्थित धारावीकर बंधू भगिनींनो, सर्वप्रथम धारावीकरांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अदानीच्या दलालाला चांगला चोप दिला, म्हणजे आपटलं धडकन आणि आपल्या सच्चा शिवसैनिकाला खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात। यातच खऱ्या अर्थाने धारावीकरांचा पहिला विजय झालेला आहे। मागची 11 वर्ष तुम्ही सर्व धारावीकर आपल्या अस्तित्वासाठी लढा लढताय आणि त्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची शपथ माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतली आणि आदित्यजींनी सुद्धा घेतली आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही तुमचा विश्वास व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात। आदित्यजी मागच्या महिन्याभरापासून अस्वस्थ होते, त्यांच्या मनामध्ये एक तळमळ होती। मला अनेक वेळेला त्यांनी बोलून दाखवलं आणि नेमकी आज ही मीटिंग घेण्याचं कारण काय आहे, तर अदानी हा केवळ अदानी नाही आहे, तर अदानी म्हणजे मोदी सरकारचा, मिंदे सरकारचा घर जावई झालेला आहे आणि घर जावयाचे जेवढे लाड केले जात नाही त्यापेक्षा अधिक लाड अदानीचे ह्या देशामध्ये केले जातात। आणि म्हणून या अदानीच्या भल्यासाठी धारावीकरांना उद्ध्वस्त करायचं, धारावीकरांना फसवायचं, धारावीकरांच्या डोळ्यात धूळफेक करायची, असे प्रकार अदानी आणि त्यांचं सरकार आणि त्यांचे दलाल सातत्याने करत आलेले आहेत। आज तातडीचं ही धारावीची मीटिंग घेण्याचं कारण असं आहे, ह्या सरकारने अनेक प्रयत्न केले। ज्या दिवसापासून हा मिंदे सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये आलं त्यापूर्वी आदरणीय उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने धारावीकरांना, प्रत्येक धारावीकरांना पात्र करायचं, त्यांच्या घराला 500 चौरस फुटाचं घर द्यायचं आणि व्यवसायाची जागा सुद्धा धारावीतच द्यायची हा निर्णय उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने घेतला होता। पण दुर्दैवाने ह्या गद्दारांनी खेळी केली आणि अदानीच्या भल्यासाठी उद्धवजींचं सरकार दूर केलं आणि या दलालांचं सरकार बसवल्यानंतर मागच्या 2 वर्षामध्ये या अदानीच्या साठी धारावीच्या नावावर 6 वेगवेगळे GR काढले गेले, 6 वेगवेगळे। प्रत्येक GR मध्ये अदानीचं भलं, प्रीमियम भरायचं नाही, डेव्हलपमेंट चार्जेस माफ, GST माफ, प्रॉपर्टी टॅक्स माफ, काय सर्वच्या सर्व माफी त्यांना दिली। आणि धारावीकर काय मागतात, मागच्या 11 वर्षापासून आम्हाला 500 चौरस फुटाचं घर द्या, आमच्या व्यवसायाला इथे जागा द्या। कारण धारावी केवळ झोपडपट्टी नाही आहे, तर धारावी उद्योग नगरी आहे, उद्योग निर्माण करते, व्यवसाय निर्माण करणारं हे उद्योग नगरी हे धारावीच्या अदानीच्या घशात घालण्यासाठी या धारावीचं डेव्हलपमेंट नको आहे। पण 6 GR तुम्ही धारावीकरांसाठी काढताय, पण अवघ्या 500 चौरस फुटाची जागा मागत असताना धारावीकरांना 1 इंच सुद्धा वाढून द्यायची नाही। मध्यंतरी अदानीच्या दलालांनी आवई उठवली, सरकारने फक्त 300 चौरस फुटाचा निर्णय घेतला, पण अदानीचे दलाल म्हणायला लागले 17% जास्त, म्हणजे 351 चौरस फूट। पण अद्यापही त्याबाबतचा सरकारी निर्णय झालेला नाही। अदानींचा दलाल बोलतायत म्हणजे सरकार बोलतंय असं नाही। आणि म्हणून आज महत्वाचं असं तुम्हाला सांगण्यासाठी बोलवलेलं आहे आम्ही
एन केन प्रकारे धारावीकर बदत नाही म्हटल्यानंतर, धारावीकर शासनाच्या आणि अदानीच्या दलालांना हकलून लावत असल्यानं असं झाल्यानंतर या अदानीच्या दलालांनी शासनकर्त्यांना हाताशी धरून तळमजल्याला नंबर दिला, पहिल्या मजल्याला नंबर दिला, दुसऱ्या मजल्याला नंबर दिला, तिसऱ्या मजल्याला नंबर दिला, शौचालयाला नंबर दिला, आणखी बाकी काय असतील त्या सगळ्यांना नंबर दिले. लोकांना वाटलं की आता आपल्याला तळमजला पण मिळेल आणि वरच्या 2 मजल्यांची पण घरं मिळतील. बाबांनो, हे केवळ निकळ फसवेगिरी आहे. केवळ निकळ धारावीकरांना फसवण्यासाठी तळमजला, पहिल्या मजला, दुसऱ्या मजल्यावर नंबर टाकले जात आहेत. प्रत्यक्ष त्याची नोंद सरकारी कार्यालयामध्ये किंवा सरकारच्या GR मध्ये कुठे नाही आहे. केवळ निकळ धारावीच्या नावाखाली या मुंबईतले 2000 एकर जमीन हडप करायची. यापूर्वी मुंबईतल्या वेगवेगळ्या 20 ठिकाणची जागा अदानीसाठी घ्यायची ठरली धारावीच्या नावाने, आणि आता कालच ठरलं की अजून 3 ठिकाणची जागा मागितली धारावीसाठी. जवळजवळ 150 एकर जमीन, 2000 एकर पेक्षा जास्त जमीन धारावीच्या नावावर अदानीने हडप करायची आणि हे सगळ्या लोकांना पत्र करायचं आणि त्यांना मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवर फेकून द्यायचं, दहीसरच्या जंगलामध्ये फेकून द्यायचं, मिठागरावर फेकून द्यायचं आणि धारावीमध्ये अदानीचे मोठमोठे कमर्शियल इमले बनवायचे आणि प्रत्येक स्क्वेअर फुटला 1.5 लाख रुपये घ्यायचे. हा धंदा धारावी अदानीने आखलाय. मग अदानी खूप मोठा मालदार पार्टी आणि धारावीकर उद्ध्वस्त करायचं हे जे काय कपट कारस्थान आखलेलं आहे ना, माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अदानीच्या आणि सरकारच्या या फसवेगिरीला बळी न पडता कोणीही आपल्या घराचा सर्वे करू देऊ नका. अजिबात त्यांना घरामध्ये पाऊल ठेवू देऊ नका. जर तुम्हाला कोण त्रास देत असेल तर शिवसेना आणि धारावी रक्षण समिती 100% तुमच्या बरोबर मजबूतीने उभे राहील. हा शब्द आता आदित्यजी तुम्हाला देणारच आहेत. एकदा का सर्वे झाला, नंबर टाकलं गेलं तर मात्र आपल्या घराचं अस्तित्व संपलं असं समजा. सरकार आहे ते दादागिरी करतील, दडपशाही करतील, तुम्हाला अपात्र ठरवतील आणि एकदा का अपात्र झालात की मग रेंटल बेसिसवर 30 वर्षासाठी जागा दिली जाईल आणि 30 वर्षानंतर ती जागा खाली करण्याच्या नोटिसा जवळजवळ 80% धारावीकरांना दिल्या जातील. मागच्या वेळेला पात्राची स्क्रुटिनी झाली. जवळजवळ 56,000 घरं अपात्र ठरवली गेलीत. अपात्र धारावीची 56,000 घरं. दुकानं तर 100% अपात्र. मागचा प्रयोग आपण हाणून पडला. आत्ताचा जर सर्वे आपण जर थांबवला नाही तर कदाचित त्या अदानीच्या म्हणजे घर जावयाचे लाड आपण पुरवले असं होईल आणि आपल्याच घरावर आपण नांगर फिरवल्यासारखं होईल. म्हणून कळकळीची विनंती आहे, धारावी आमच्या बापजाद्यांची, धारावी आमच्या पूर्वजांची आणि आमचं पुनर्वसन ह्याच धारावीमध्ये झालं पाहिजे. 500 चौरस फुटापेक्षा 1 इंच आपल्याला जागा आम्ही घेणार नाही आणि आपल्या व्यवसायाला सुद्धा याच ठिकाणी जागा मिळाली पाहिजे. जो नियम उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने केला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने राहूया ही विनंती करतो आणि सर्वांनी एकच घोषणा देऊया. त्यानंतर आदित्यजी ठाकरे साहेब बोलणार आहेत. धारावी बचाओ, अदानी हटाओ, अदानी हटाओ, हे भाजप सरकार हटाओ, भाजप सरकार हटाओ, हम सब. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.